कारागिराने गरम पाण्यातून त्या शुभ्र दगडाला बाहेर काढले आणि कंदिलाच्या प्रकाशात तो एका छोट्याशा यंत्राने त्याचे तुकडे करू लागला। तिथे असे जवळजवळ 70 कारागीर होते। भव्य अशा कारखान्यात ते सारे कारागीर हिरे घडवत होते, पैलू पाडत होते। त्या सगळ्या कारागिरावर लक्ष ठेवून असलेला त्यांचा मालक हाजी जहीद बेग आपल्या त्या कारागिरांना निर्देश आणि सूचना देत होता। त्याला महिन्याभरात हिऱ्यांची आणि विविध रत्नांची 12 पिंपे डचांना पुरवायची होती। डच त्या हिऱ्यांना आणि विविध रत्नांना युरोपात विकणार होते। हाजी जहीद बेग हा 60 वर्षीय धूर्त व्यापारी होता। वीरजी वोहरा इतकाच धनाढ्य, परंतु वीरजी वोहरापेक्षा कमी प्रतिष्ठित। त्याचे कारण म्हणजे वीरजी वोहराचा व्यापार इंग्रज, डच, पोर्तुगीज, युनानी, पर्शियन, आफ्रिकन, अरेबियन, चिनी आणि युरोपीय लोकांशी चालत असे। पण हाजी जहीद बेगचा व्यापार फक्त डच, अरेबियन आणि आफ्रिकन लोकांशी चालत असे। परंतु तरी सुद्धा तो वीरजी वोहरा इतका श्रीमंत असण्याचे कारण म्हणजे त्याच्या स्वतःच्या हिऱ्यांच्या खाणी होत्या। आफ्रिकेत देखील त्याच्या सोन्याच्या खाणी होत्या। वीरजी वोहरा सगळ्याच प्रकारच्या वस्तूंचा व्यापार करत असे, पण हाजी जहीद बेग फक्त हिरे, माणिक, पाचू आणि इतर जड जवाहिरे यांचाच व्यापार करत असे। सोने आणि चांदीच्या व्यापारात त्याचा एक भागीदार होता, मुल्ला अब्दुल जाफर। मुल्ला अब्दुल जाफर हा सुरतेतील चौथा सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होता। त्याने व्यापाराचे जाळे भारतभर पसरवले होते। अमाप धन पदरी असताना देखील ते दोघे संतुष्ट नव्हते। त्यांना एक गोष्ट सातत्याने खटकत होती, ती म्हणजे काफिर वीरजी वोहराचे इनायत खानाच्या दरबारात असलेले वजन। परंतु वीरजी वोहराचे खुद्द बादशाह औरंगजेबाशी चांगले संबंध असल्याने इनायत खान वीरजी वोहराला अधिक महत्त्व देत असे। पण हाजी जहीद बेग आणि मुल्ला अब्दुल जाफरला वीरजी वोहराचे हे साम्राज्य ढासळायचे होते। आतापर्यंत तसे अनेक प्रयत्न करून देखील त्यांना त्यात यश मिळालेले नव्हते। मात्र ते त्यांचा प्रयत्न अखेरपर्यंत सोडणार नव्हते। यावेळी सोन्याच्या व्यापारात हाजी जहीद बेगने इंग्रजांना सामील केले होते। तो त्यांना त्याच्या आफ्रिकेच्या खाणीतून सोन्याची निर्यात करण्याची मुभा देणार होता। त्यामुळे सुरतेत सुद्धा इंग्रजांशी त्याचे व्यापार संबंध सुधारणार होते। परिणामी त्याला समुद्रावर आधुनिक आरमार उभारण्यास सुरुवात केलेल्या त्या शक्तिशाली इंग्रज व्यापाऱ्यांच्या मदतीने सर्वदूर व्यापार करता येणार होता आणि त्यांच्याशी असलेले वीरजी वोहराचे व्यापार संबंध हळूहळू तो संपुष्टात आणू शकणार होता। पण इतक्याने वीरजी वोहराचे व्यापारी साम्राज्य तो ढासळू शकणार नव्हता। त्याला सुरतेत आणि औरंगजेबाच्या दरबारात वीरजी वोहरापेक्षा जास्त वजन वाढवणे आवश्यक होते। तो त्यासाठी प्रयत्नशील होता। हाजी जहीद बेगने हिऱ्यांच्या त्या पिंपात हात घातला आणि मुठीत 5-6 हिरे घेतले। त्यातला एका हिऱ्याला तर्जनीने अंगठ्याने पकडत डोळ्यासमोर धरले। त्या हिऱ्याच्या आतून प्रवेशणाऱ्या कंदिलाच्या प्रकाशाने त्या हिऱ्याची गुणवत्ता त्याला कळणार होती। हिऱ्यातून येणाऱ्या प्रकाशात काही काळे ठिपके दिसल्यास तो त्या हिऱ्याला पुन्हा कारागिराकडे सोपवणार होता, परंतु असे काही झाले नाही। ते सारे हिरे दर्जेदार होते। तो अत्यंत प्रसन्न झाला आणि त्याने कारागिराच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली। बहुत बढिया असे म्हणत त्याने हातातील ते हिरे पिंपात टाकले। हाजी जहीद बेगने शुभ्र रंगाचे अरबी बनावटीचे लांबलचक अखंड वस्त्र पेरले होते। ते वस्त्र गोट्याच्या वर 4 बोट आधी संपले होते। त्याने डोक्यावर शुभ्र जाळीदार गोलाकार टोपी घातली होती। त्याची दाढी लांब होती, त्यात काहीसे पांढरे केस चमकत होते। मिशांचे मात्र नामोनिशाण नव्हते। आपल्या टपोऱ्या डोळ्यात त्याने गडद सुरमा घातलेला होता। तो काही वर्षापूर्वी हज यात्रा करून आलेला होता, म्हणून तो आपल्या नावापुढे हाजी शब्द लावत असे। तो हसून आपल्या कारागिरांना म्हणाला, सुबह होने तक हीरो को तराश कर, आधी संदूक भरनी चाहिए। त्याचा कारखाना दिवस रात्र चालत असे। रात्र पाळीचे कारागीर आणि दिवस पाळीचे कारागीर वेगळे असत। यावरून त्याच्या व्यवसायाची भव्यता मोजता येत असे। एवढ्यात एक सेवक कारखान्यात प्रवेशला। तो त्या हाजी जहीद बेग पासून अंतर ठेवूनच त्याला म्हणाला, हुजूर, मुल्ला अब्दुल जाफर साहब आए हैं, आपका इंतजार कर रहे हैं। त्याच्या वाक्यावर हाजी जहीद बेगने होकाराती मान डोलावली आणि हिऱ्यांच्या पुडीमुळे शुभ्र झालेले आपले हात एका कापडाला पुसून तो कारखान्याच्या बाहेर पडला। मुल्ला अब्दुल जाफर हाजी जहीद बेगने त्याला आनंदाने हसत हसत आलिंगन दिले। मुल्ला अब्दुल जाफर हा हाजी जहीद बेगच्या कारखान्याच्या बाहेर असलेल्या बागेत प्रतीक्षा करत आसनावर बसलेला होता। हाजी जहीद बेगला बघून तो लगेच उठला
आणि अतिशय स्नेहाद्रपणे त्यानेही त्याला आलिंगन दिले होते। बागेच्या चहूबाजूने असलेला मशाली आणि कंदिलांचा प्रकाश बागेत पसरलेला होता। आसनाकडे बोट दाखवत हाजी जैद बेग मुल्ला अब्दुल्ला म्हणाला, तशरीफ रखिये। दोघे आसनावर बसले। त्यांच्यासाठी एक सेवक पेल्यात गरम दूध घेऊन आला। दोघांनी दुधाचे पेले हाती घेतले। हळूहळू आपली तीव्रता वाढवणाऱ्या थंडीपासून ते गरम दूध त्यांना काहीसा दिलासा देणारे होते। बोलिये, कैसा रहा आपका आगरा का सफर? हाजी जैद बेगने दुधाचा एक घोट घेत विचारले। मुल्ला अब्दुल जाफर नुकताच त्याच्या व्यापारी दौऱ्याहून परतला होता। जवळजवळ 3 महिन्यानंतर मुल्ला अब्दुल जाफर आणि हाजी जैद बेग हे दोघे मित्र आणि व्यावसायिक भागीदार भेटले होते। माशाअल्लाह, खुदा की मेहरबानी से कामयाब रहा सफर। बहुत से नए कारोबारियों से मुलाकात हुई है। अगले महीने से तिजारत में काफी बढ़ोतरी होगी इंशाअल्लाह। हाजी जैद बेग आनंदाने म्हणाला। आपल्या हातातल्या दुधाच्या पेल्याला हलवून त्याचा एक घोट घेऊन मुल्ला अब्दुल जाफर म्हणाला, लेकिन ख्वाहिश अधूरी रह गई। बादशाह आलमगीर औरंगजेब से मुलाकात नहीं हो सकी। हाँ वो तो है, सुना है बादशाह फिलहाल लाहौर में है। हाजी जैद बेग म्हणाला, हाँ लेकिन वजीर साहब से मुलाकात हुई है। इनायत खान साहब के बारे में बताया उन्होंने कि उनका सूरत पर ध्यान नहीं है, ना ही इस्लामियत पर। रात दिन शराब में डूबे रहते हैं। हमारे जैसे मुसलमान कारोबारियों को उस काफिर वीरजी से कम अहमियत देते हैं। त्यावर हाजी जैद बेग हसला। त्याच्या अचानक हसण्याने मुल्ला अब्दुल जाफरच्या कपाळावर आठ्या पडल्या। क्या हुआ? अब्दुल जाफर ने गोधळून विचारले। कुछ नहीं, जरूरत नहीं थी आपको वजीर साहब से मुलाकात करने की। हसू हाजी जैद बेग म्हणाला। क्यों? मुल्ला अब्दुलने विचारले। आपल्या हातातला दुधाचा पेला रिकामा झाल्यावर तो मंचकावर ठेवत हाजी जैद बेग बोलू लागला। इनायत खान ने आगरा के दरबार में बहुत से कुत्ते पाल रखे हैं, जिसमें एक वजीर साहब भी है। इनायत खान वजीर साहब तक अशरफिया पहुंचाते हैं ताकि सूरत की कोई भी आवाज बादशाह तक ना पहुंच सके, वरना इतने शातिर दिमाग वाले बादशाह के कानों तक इनायत खान के करतूतों की खबर अब तक पहुंच चुकी होती। हाजी जैद बेग ने स्पष्ट केले। हा, मुल्ला अब्दुल जाफर ने सहमती दर्शवली आणि आपला रिकामा दुधाचा पेला मंचकावर ठेवला। और वैसे भी बादशाह को सूरत से हर साल 90 लाख होन जकात में मिलते हैं, इसलिए बादशाह को इनायत खान से कोई शिकायत नहीं है। मंचकावर असलेल्या वाटेतून मिश्री आणि बडीशेपची पूड हातावर घेतली आणि ती वाटे त्याने मुल्ला अब्दुल जाफरकडे सरकवली। मुल्लाने सुद्धा मिश्री आणि बडीशेपची पूड तळ हातावर घेतली आणि तोंडात टाकली। हात झटकत तो म्हणाला, लेकिन हाजी साहब, उस काफिर वीरजी का सूरत से कारोबार खत्म करने के लिए इनायत खान को पहले सूरत से हटाना होगा। ये काम बहुत जरूरी है। नहीं, उसकी अब कोई जरूरत नहीं। मतलब? मुल्ला अब्दुल जाफर ने गोदड़ून पाहिले। इनायत खान फिलहाल इश्क के समुद्र में पूरी तरह डूबे हुए हैं। एक नए बेगम की उनके जनान खाने में शिरकत हुए है। अपने इनायत खान साहब उसके मोहब्बत में इस तरह दीवाने हुए हैं कि उन्होंने कैद खाने में बंद कई औरतों को आजाद कर दिया है। क्या? मुल्ला अब्दुल जाफर ने आश्चर्याने चमकून पाहिले। हाँ, सुना है काफी खूबसूरत है वो औरत। और एक बात, उस औरत को वीरजी वोहरा ने है तोहफे में इनायत खान को दिया है। हाजी जैद बेगचे वाक्य ऐकून मुल्ला अब्दुल जाफरने डोक्याला हात लावला। इनायत खानाला अगदी जे अतिप्रिय होते तेच वीरजी वोहराने हे भेट स्वरूपात दिल्याने जाफर निराश झाला होता। हाजी जैद बेग म्लानपणे हसला। मुल्ला अब्दुल जाफर निराशेने मान हलवत म्हणाला, वीरजी से इतना खूबसूरत तोहफा मिलने के बाद इनायत खान हम पर कहा अपनी मर्जी दिखाएगा? नहीं, मेरे ख्याल से वे वीरजी ने ये काम अच्छा किया है। हाजी जैद बेग शांतपणे म्हणाला। मतलब? जाफरला त्याचे बोलणे कळले नाही। वीरजी ने अपने लिए खुद ही कबर खोदी है। हाजी जैद बेग उत्तरला, नहीं, वो काफिर है, आग में जलेगा। जाफर विनोदीपणे म्हणाला, सही कहा। हसून डोळे बारीक करून पाहत हाजी जैद बेग म्हणाला, लेकिन मैं समझा नहीं, वीरजी ने ये काम अच्छा कैसे किया? जाफर ने विचारले। इश्क के चक्कर में इनायत खान ने अब दरबार में जाना भी बंद कर दिया है, इसलिए आमीन खान ने अपने हाथों में सूरत की बागडोर संभाली है। अब हमें बस आमीन खान को खुश करना है। हाजी जैद बेग ने दोन्ही भुवया उंचावत स्मितहास्य करत खुलासा केला, ये तो बहुत अच्छा मौका है। हमें जल्द ही आमीन खान से मुलाकात करनी होगी। अचानक सगळ्या समस्यांचे निवारण करण्याचा उपाय मिळाल्याने अतिउतावळपणे जाफर म्हणाला, बेशक
आमीन खान को खरीद कर हम सूरत पर कब्जा करेंगे। हमें आमीन खान के जरिए सूरत में आने वाले सभी कारोबारियों के लिए एक हुक्म जारी करवाना पड़ेगा कि उन्हें सूरत में सबसे पहले तिजारत हमसे ही करनी होगी। हाजी जैद बेगच्या वाक्यावर जाफर कमालीचा खुश झाला होता। आपने आपका दिमाग सही दिशा में चलाया है। अगर सूरत के सूबेदार का हुक्म होगा तो कश्मीर, लाहौर, आगरा, बीजापुर, दक्कन, मलबार, मेवाड़ से आने वाले सभी अमीर कारोबारी हमसे ही तिजारत करेंगे। फिर धीरे धीरे वीरजी वोरा कमजोर हो जाएगा। फिर एक बार वीरजी कमजोर हो गया तो बादशाह औरंगजेब भी उसे नजरअंदाज करेंगे। हाजी जैद बेग विश्वासाने म्हणाला, आप सही चाल चले हे आपने। असे म्हणत मुल्ला अब्दुल जाफरने हाजी जैद बेगच्या हातावर टाळी दिली आणि दोघेही काही वेळ मोठ्याने हसत राहिले। आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्याने ब्रह्मांडाची शोभा वाढवली होती। अमावस्येची रात्र असल्याने तो रजनीनाथ क्षितिजा पलीकडेच राहिला होता। त्याच्या गैरहजेरीमुळे सर्वदूर चांगलाच काळोख पसरलेला होता। रातकिड्यांचा आवाज अधूनमधून वातावरणात घुमत होता। हवेची शीतल झुळूक वातावरणाला गारवा आणखी वाढवत होती। काजवे अधूनमधून आपले अस्तित्व प्रकट करत होते। काही श्रीमंतांच्या घराबाहेरचे कंदील आणि मुख्य रस्त्यावर लावलेल्या मशाली लुकलुकत होत्या। धर्मशाळेच्या आत 2 पेटते कंदील होते, पण अंगणात मात्र काळोख होता। तो भिकारी धर्मशाळेच्या पायऱ्यावरच निजला होता। त्याने उशाखाली आपला डावा हात ठेवलेला होता। त्याचे डोळे छताकडे लागलेले होते। तो विचारांच्या आवर्तनात पार हरवून गेलेला होता। त्या भयान शांततेने त्याला विचार करण्यासाठी पोषक असे वातावरण निर्माण केले होते। आपल्या खांद्यावर असलेल्या मोठ्या जबाबदारीला आपण पूर्णपणे पार पाडू शकू की नाही या विचाराने त्याच्या पोटात आज पहिल्यांदा गोळा उठला होता। त्याचे हृदय धडधडू लागले होते। तो महान स्वराज्याचा गुप्तहेर प्रमुख असला तरी त्या शांततेने त्याला आज पराभूत केले होते। आपण सुद्धा माणूसच असल्याची प्रचिती त्याला पहिल्यांदाच आली होती। आपल्याही डोक्यात नकारात्मक विचार डोकावू शकतात हे त्याला पहिल्यांदाच उमगले होते। आपल्या मनावर असलेल्या आपल्या बुद्धीची सत्ता वाढत्या वयासोबत ढासळणार तर नाही ना, ही त्याची सुरुवात तर नाही ना, अशा प्रश्नाने त्याचे मस्तिष्क ठणकू लागले होते। त्याने लगेच विचाराची घोडदौड थांबवली। तो पटकन उठला। पायरीवर बसत त्याने मोठ्याने उच्छ्वास सोडला आणि पायरीच्या दगडावर त्याने आवेगाने मूठ आपटली। भरकटू नकोस, थकू नकोस, थांबू नकोस। तुझ्यावर स्वराज्याचं भविष्य अवलंबून आहे। राजांच्या मोहिमा, राजांचा विजय, राजांचा सन्मान तुझ्यावरच अवलंबून आहे। तू सामान्य नाहीस, तू बहिर्जी आहेस, बहुरूपी हेर। मग नकारार्थी मान हलवत तो म्हणाला, आहा, तू बहुरूपी हेरांच्या पथकाचा नायक आहेस। तो स्वतःशी बडबडत होता। तो स्वतःला प्रेरित करत होता। मग त्याने पुन्हा एक खोल श्वास घेऊन डोळे मिटले। त्याच्या डोळ्यासमोर त्याला शिवबाराजे दिसले। राजांना भेटण्यासाठी त्याने लांडग्यांना मारले होते। तो प्रसंग दिसला। राजाने त्याच्यावर मोठ्या विश्वासाने बहिर्जी पथकाची जबाबदारी सोपवली होती। तो क्षण डोळ्यासमोर उभा राहिला। जिजाऊ साहेबांनी आपल्या पुत्राच्या डोक्यावरून हात फिरवावा तसा त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला होता। तो प्रसंग देखील त्याला आठवला। मग सुरतेत येण्याआधी राजाने दिलेले निर्देश त्याला आठवले। अब्दुलने आणलेला संदेशही आठवला। हे सर्व आठवून त्याने एक वेळ निश्चयाने मान हलवली आणि म्हणाला, स्वराज्याला नवसंजीवनी द्यायची आहे आपल्याला। तो खांबाला टेकून बसला। आपल्या विचित्रपणे वाढलेल्या जटा मागे सारत तो स्वतःशीच पुटपुटला, आई भवानीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, महादेवाची कृपा माझ्यावर आहे आणि राजांचा विश्वास माझ्या सोबत आहे। त्यामुळे माझं नियोजन असफल ठरणार नाही। राजावर आणि स्वराज्यावर मी कोणतंही संकट येऊ देणार नाहीत। तो क्षणभर निश्चय नजरेने एकटक पाहत आपल्या मानेला हलवत राहिला। तितक्यात अचानक कुत्री भुंकू लागली। तो आवाज वातावरणात घुमला। ती भयान शांतता भंग झाली। त्यामुळे तो झटकन भानावर आला। आपले कांबळ सावरत तो उठून उभा राहिला। त्याने धर्मशाळेच्या पायरीवरूनच सर्वदूर नजर भिरकावली। त्या गर्द अंधारात त्याला झाडांच्या आणि काही घरांच्या सावल्याशिवाय काहीच दिसले नाही। क्षणभराने पुन्हा त्याला कुत्र्याचा गुरकावण्याचा आवाज आला। त्या भिकाऱ्याने डोळे बारीक केले। कान टवकारून त्याने त्या कुत्र्याचे गुरकावणे नीट ऐकले। त्या कुत्र्याच्या गुरकावण्यात एक संदेश दडला होता। प्राण्यांची भाषा कळत असल्याने तो संदेश बहिर्जी नायकांनी अचूक ओळखला होता। तो कुत्रा त्याला बोलवत होता। मग स्मित करत त्याने आपल्या अंगावरचे कांबळ नीट पेहरले आणि धर्मशाळेच्या पायऱ्या उतरू लागला, अगदी सावधपणे। त्या गर्द अंधारात
त्याला वाट शोधणे अवघड जात होते. चाचपडत तो धर्मशाळेच्या मुख्य द्वारातून बाहेर पडला.